उद्धव ठाकरे घेणार 25 ऑक्टोबरला मुंबईत उपशाखा प्रमुखांचा मेळावा। राज ठाकरेंनंतर आता मतदार याद्यांमधील घोळाबाबत ठाकरे करणार मार्गदर्शन। नाशिकमध्ये शिवसेना उभाटाचा भाजपाला जोरदार धक्का। भाजपाच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाडांचा ठाकरेंच्या पक्षात प्रवेश। तर मतचोरी आपण चोरासह पकडली म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याची शिवसेना पदाधिकाऱ्यांची इच्छा। श्रीकांत शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत युतीबाबत नाराजीचा सूर। तर ठाण्यात स्वबळावरती लढण्याची तयारी सुरू, सूत्रांची माहिती। पुण्यात महायुतीतील वादाचा दुसरा अंक। भाजप खासदार मेधा कुलकर्णींविरोधात एनसीपीच्या रुपाली पाटील करणार शनिवार वाड्यात आंदोलन। नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीतही मुंडे बहीण भाऊ एकत्र येणार। पंकजाताईंबरोबर एकदा चर्चा झाली, अंतिम चर्चा बाकी, धनंजय मुंडेंची माहिती। मला बदनाम करण्याचा खूप प्रयत्न झाला, मात्र त्यापेक्षा अधिक लोकप्रिय झालो। आमदार धनंजय मुंडेंची विरोधकांवरती टीका। आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापून टाका। शेतकरी परिषदेत बच्चू कडूंचं वादग्रस्त विधान। तर आमदाराच्या घरासमोर लघुशंका करण्याचं विधान केल्यामुळे नवा वाद। धाराशिवच्या परंड्यात एकाच घरात वेगवेगळ्या जाती धर्माच्या 37 मतदारांची नोंद। हे घर शिंदेंच्या माजी नगरसेवकाचं घर असल्याचा स्थानिक लोकांचा गंभीर आरोप। नागपूरमधील कचऱ्याच्या प्रश्नावरून महापालिकेत काँग्रेसचं आंदोलन। आज आयुक्तांनी निर्णय न घेतल्यास आयुक्तांच्या घरात कचरा टाकू, आमदार विकास ठाकरेंचा इशारा। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची नौदलाच्या जवानांसोबत दिवाळी। गोव्यात INS विक्रांतवरती जवानांना मार्गदर्शन करत दिल्या शुभेच्छा। बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र या परिषदेमध्ये बच्चू कडूंनी वादग्रस्त विधान केलंय। शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून काढावं, आमदाराच्या घरासमोर जाऊन बसा, अंगावर कपडे ठेवू नका, अशा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। बच्चू कडूंच्या वक्तव्याचा संजय शिरसाटांनी चांगलाच समाचार घेतलाय। कडूंनी शेतकऱ्यांना सल्ला देण्यापेक्षा स्वतः करावं, शेतकऱ्यांना अडचणीत आणू नये, फक्त प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्य करणं योग्य नाही। अशा सल्ल्यांनी आधीच अडचणीत असलेला शेतकरी आणखीनच अडचणीत येईल, असं वक्तव्य शिरसाटांनी केलंय। देहूमध्ये रोहित पवारांनी लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे। सरकारनं जाहीर केलेली मदत ही फसवी असून शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली असं म्हणणाऱ्या सरकारनं प्रत्यक्षात जाऊन पाहावं आणि कर्जमाफी करावी, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। देहूमध्ये शरद पवारांच्या पक्षाकडून लाक्षणिक उपोषण सुरू झालंय। रोहित पवारांनी टाळ मृदुंग हातात घेऊन कपाळावर बुक्का लावलाय। न देखवे डोळा ऐसा हो आकांत, परपिडे चित्त दुखी होते, हा अभंग गात वारकरी आघाडी ही उपोषणामध्ये सहभागी झाली। महाविकास आघाडी नैराश्यात आहे। महाविकास आघाडीमध्ये मरगळ आली आहे, म्हणून हा सगळा केविलवाणा प्रयत्न सुरू झालाय। सर्व निवडणुका एकतर्फी हरणार असा दावाही गिरीश महाजन यांनी केलाय। तर उत्तर देण्यासाठी मतदार यादी खराब आहे, बोगस आहे, अशी कारणं सांगून मोर्चे काढतायत, असा हल्लाबोलही त्यांनी केलाय। राज ठाकरेंनी 96 लाख खोटे मतदार आहेत असा आरोप केला होता, त्यामुळे त्यांनी खोट्या मतदार असल्याचे पुरावे द्यावेत। निवडणूक आयोग योग्य ती कारवाई करेल, अशी मागणी मंत्री शंभूराज देसाईंनी केली आहे। नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीतही आता मुंडे भाऊ बहीण एकत्र येणार आहेत। पंकजाताईंसोबत एकदा चर्चा झाली आहे, आता अंतिम चर्चा बाकी आहे, अशी माहिती धनंजय मुंडेंनी दिली आहे। काही जणांनी माझ्या बदनामीचा खूप प्रयत्न केला, मात्र त्यांच्या बदनामीपेक्षा जास्त लोकप्रिय मला परमेश्वराने केलं। मन साफ असेल तर नियती सुद्धा आपल्या सोबत राहते, असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलंय। धुळ्यातील साक्रीमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडलाय। काँग्रेसच्या माजी सभापतींसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय।
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा धक्का समजला जातोय। फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकरांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना फसवू नका असा सल्ला दिलाय। तर कोणत्या पक्षात जायचं हे मी ठरवेन, पण कुणी घाबरटपणा करणार असाल तर घरातच बसा असा इशाराही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला। हनुमान गढीमध्ये साजरा करण्यात आलेल्या दीपोत्सवाला राणा दाम्पत्यानं हजेरी लावली। मात्र यावेळी त्यांच्या पेहरावानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। गुलाबी साडी आणि गुलाबी जॅकेट घातल्यानं त्यांना विचारणा केल्यानंतर रवी राणांनी मिश्किल टिप्पणी केली आहे। मी मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधीच अनेक जॅकेट शिवून घेतली होती। मला विश्वास होता की मी मंत्री बनणार, पण तसं काही घडलंच नाही, म्हणून आता दिवाळी दसरा किंवा सणांना मी हे जॅकेट वापरतो असं विधान राणांनी केलंय। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर पुन्हा निशाणा साधलाय। जतच्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा धुराडा यंदा पेटू देणार नाही असा इशारा त्यांनी जयंत पाटलांना दिलाय। तर हा कारखाना सभासदांचा असून त्यांना तो परत मिळवून देणारच असा दावाही त्यांनी केला। नाशिक जिल्ह्याच्या प्रभारी जिल्हा संघटन प्रमुखपदी आमदार सुहास कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली। तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा आणि श्री शिवशंभू स्मारक प्रकल्पाचा आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। यासाठी भव्य मांडवही उभारण्यात आलाय। आगामी बिहार विधानसभा निवडणुकांपूर्वी मतदारांना पैसे, दारू आणि अंमली पदार्थांच्या माध्यमातून प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि यालाच आळा घालण्यासाठी भारताच्या निवडणूक आयोगाने 6 वर्षांनंतर आपली आर्थिक गुप्तचर समिती पुन्हा सक्रिय केली आहे। गोरेगाव पूर्व प्रभाग क्रमांक 50 मधील पाणी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आणि पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज ठाकरे गट आंदोलन करणार आहे। बादली मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उभाटाच्या शाखा प्रमुखांनी दिली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राजकीय पोळी शेकण्यासाठी एकत्र आले आहेत अशी टीका आमदार रवी राणांनी केली आहे। मुंबई महानगरपालिकेवर भाजपचीच सत्ता येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळवण्यासाठी बारामतीमध्ये हायड्रोलिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उभारण्यात आली आहे। ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या हस्ते याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। सावंतवाडीतील कलंबिस्त गावामध्ये आजपासून भात कापणीला सुरुवात झाली आहे। दिवाळीच्या मुहूर्तावर या भात कापणीला सुरुवात झाली। मुंबई गोवा महामार्गावर सलग 3 दिवसांपासून वाहतूक कोंडी झाली आहे। माणगाव आणि इंदापूर या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। ही प्रचंड वाहतूक कोंडी सोडवताना मात्र पोलिसांची दमछाक झाली। इंदापुरात लाखोंचा निधी खर्च करून ओपन जिमचं साहित्य बसवण्यात आलंय, मात्र तेथे जाण्यासाठी पर्यायच नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांकडूनच कर्मचाऱ्यांना चक्क चांदीची नाणी भेट देण्यात आली आहे। पोलीस ठाण्यातील सगळेच कर्मचारी चांदीची नाणी त्यांना वाटण्यात आली। साताऱ्यातील कराड तालुक्यातील कापिल या गावातील नागरिकांनी बोगस मतदारांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आंदोलन केलंय। प्रशासनाच्या दारात जाऊनच त्यांनी दिवाळीची पहिली अंघोळ केली। ऐन दिवाळीतच सांगली शहरामध्ये पाण्याचा ठणठणाट निर्माण झालाय, त्यामुळे पालिका प्रशासनानं शहराचा पाणीपुरवठा बंद केलाय। दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पाणीपुरवठा होत नसल्यानं संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील काग येथे एका शेतकऱ्यानं नापिकी आणि भाव पडल्यामुळे हताश होऊन स्वतःच्या शेतातील सोयाबीनचा ढीग पेटवून दिलाय। बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललंय। शनिवार वाड्यात प्रार्थना करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती। हिंदू संघटनांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी शनिवार वाड्यावर पोलीस बंदोबस्त वाढवलाय। कबरीबाहेरही पोलिसांना तैनात करण्यात आलाय। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जाते।
3.5 शक्तिपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर आहे. 22 ऑक्टोबरपासून 6 नोव्हेंबरपर्यंत सप्तशृंगी देवीचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्री 12 वाजेपर्यंत खुलं राहणार आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला. महाराष्ट्राचे माजी वित्तमंत्री महादेवराव शिवणकर यांचं आज निधन झालंय. वृद्धापकाळानं त्यांची प्राणज्योत मालवली. दिवाळीनिमित्त सुट्टी असल्याने छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयातील ओपीडी 21 आणि 23 ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे. सुट्टीच्या काळातही अत्यावश्यक सुविधा नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी कन्नड तहसील कार्यालयासमोर 10 ऑक्टोबर पासून एका व्यक्तीने उपोषण सुरू केलं होतं. हे बेमुदत उपोषण 9व्या दिवशी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी जाऊन मागे घेतल्याचा अजब प्रकार समोर आलाय. मावळ तालुक्यामध्ये अनेक पिढ्यांपासून झाडू बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय यंदा अडचणीत आलाय. कौकाडी पोटजातीचे नागरिक झाडू बनवून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र पावसाळ्यामुळे हा व्यवसाय ठप्प झालाय. त्यातही शासनाकडून मदत न मिळाल्यानं कौकाडी समाजाचे हाल होत आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे जळगावच्या एरंडोल तालुक्यातील कपाशीचं पीक धोक्यात आलंय. दिवाळी आली तरी सुद्धा CCI कापूस खरेदी केंद्र अद्यापही सुरू झालेलं नाही. ते त्वरित सुरू करण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. IT नगरी म्हणून ओळख असलेल्या हिंजवडी परिसरामध्ये एका तरुणावर हल्ला झालाय. हॉटेलचं भाडं घेण्यासाठी गेलेल्या तरुणावर भाडेकरूंनी पिझ्झा कटर, काटे चमचा आणि सिमेंटच्या ब्लॉकने हल्ला केलाय. पिंपरी चिंचवड पोलिसांनी रेकॉर्डवरील असलेल्या गुन्हेगाराला अटक केली आहे. या गुन्हेगारानं त्याच्या अल्पवयीन साथीदारांकडून 2 देशी बनावटीचं पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं जप्त केली. AIच्या युगात आता चोरटे देखील स्मार्ट झालेत. गुगलचा अत्यंत खुबीने वापर करून चोरट्यांनी घरफोडी केली आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी चोरट्याला बेड्या ठोकल्यात.